नमस्कार मंडळी. आज आपण तिळाची कुरडई करणार आहोत. तिळाची कुरडई करताना काय करायचं आहे, आपल्याला चीक किती घ्यायचा आहे, चिकाला पाणी किती घ्यायचं आहे आणि चीक शिजवल्यानंतर तीळ जो घालावा लागतो तिळाच्या कुरडईला, तो किती घ्यायचा आहे याचं मेजरमेंट अगदी व्यवस्थित मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. आणि तुमची अजिबात कुरडई खराब होणार नाही, म्हणजे तुटणारसुद्धा नाही आणि खरटसुद्धा होणार नाही आणि चिकसुद्धा मस्त होईल आणि कुरकुरीत तीळसुद्धा भरपूर होतील. अशा पद्धतीची आपण तिळाची कुरडई केलेली आहे. तर अगदी मस्त आणि अगदी सोप्या आहेत करायला तिळाच्या कुरडया. आणि साठवणीच्या करायच्या म्हटलं तर भरपूर कराव्या लागतात आणि भरपूर कुरडईसुद्धा खूप आवडते आपल्याला. त्यासाठी कशा करायच्या आणि तुटल्यासुद्धा नाही पाहिजे, त्यासाठी खूप काही टिप्स आहेत. मी ते तुम्हाला कुरडई कशी करायची ते दाखवणार आहे. तर त्यासाठी मी काय केलं आहे, अगोदर चीक जो आहे तो घेतला आहे. चीक आपल्याला चांगला फोडून घ्यायचा आहे, म्हणजे डब्यात बसलेला जो चीक आहे, माझा चीक आहे 3 किलो गव्हाचा. तो जो चीक आहे डब्यामध्ये 3 किलो गव्हाचा चीक आहे. तर 3 किलो गव्हाचा चीक जो पडतो तो पूर्ण घट्ट चीक आहे. तो फोडून घ्यायचा आहे आपल्याला आणि फोडून घेताना थोडंसं पाणी घालून फोडून घ्यायचं, म्हणजे लवकर फोडल्या जाईल. चीक जो आहे एकदम नुसता आतल्यात जर फोडला तर फोडला जात नाही. तर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि चीक फोडून घ्यायचा. पूर्ण चीक फोडून घेतल्यानंतर एका पातेल्यात मी पूर्ण डब्यातला जो चीक आहे तो काढून घेतला आहे. काढून घेतल्यानंतर काय करायचं आहे, तर अशा पद्धतीने आपण इतका पातळ करून घेतला आहे. तर पाणी घालून आपल्याला पातळ करून घ्यायचा आहे चिक, फोडलेला चिक. आणि ज्या पातेल्याने आपण चिक मोजून घेतला आहे त्या पातेल्याने काय करायचं आहे आपल्याला, इथे मी बरोबर मेजरमेंटनुसार आपण मोठं पातेलं घेतलं आहे, 2 पातेले पाणी ठेवलं आहे. एका पातेले चिकाला 2 पातेले पाणी घालायचं आहे आणि पाणी जितका चिक असेल तितकंच पाणी घालायचं आहे. तर एका पातेल्याला 2 पातेले. तर घालताना काय करायचं आहे, आणि जो चिक आहे आपला तो सुद्धा व्यवस्थित पातळ असला पाहिजे, खूप घट्ट नाही घ्यायचा आहे. मी तुम्हाला दाखवलं आहे कसा पातळ घ्यायचा आहे, तशा पद्धतीने पातळ घ्यायचा आहे, खूप घट्ट नाही घ्यायचा. अगदी धार पडली पाहिजे तशा पद्धतीचा पातळ करून घ्यायचा आहे. पाण्याला इथे व्यवस्थित उकळी आलेली आहे. आपण 2 पातेले पाणी घातलं आहे. तर मीठ घालायचं आहे आपल्याला आकाराने. तर इथे मी भरून 2 चमचे मीठ घातलं आहे, म्हणजे एका चमच्यात चांगलं 20 ते 25 ग्रॅम मीठ असेल, असं आपण 50 ग्रॅम मीठ घातलेलं आहे. तेवढ्या पाण्यामध्ये आपल्याला चिकामध्ये 50 ग्रॅम मीठ लागेल, कारण तीळ ज्यावेळेस आपण घालतो आहे त्यावेळेस ते पाणी, तीळ आणि चिक याचं प्रमाण व्यवस्थित झाल्यानंतर आपली कुरडई आळणी जर झाली तर आपल्याला चांगली लागत नाही. तर काय करायचं, थोडंसं मी त्यातलं मीठ घातलेलं जे पाणी आहे ते मी 2 ग्लास बाजूला काढून ठेवलं आहे आणि चिक एका हाताने टाकून, म्हणजे एक जणीला टाकून घ्यायला एका हाताने घोटून घेतलेलं आहे. घोटून घेतल्यानंतर काय करायचं, आपण जे 2 ग्लास पाणी काढून ठेवलं होतं त्यातलं थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे. तर आपण थोडं थोडं करून चांगलं 1.5 ग्लास परत पाणी घालून घेतलं इथे. जे मिठाचं पाणी आपण 2 ग्लास बाजूला काढून ठेवलं होतं त्यातलं 1.5 ग्लास पाणी मी परत घालून घेतलं आहे. आणि एकसारखा चिक आपल्याला, तुमच्याकडे चाटू म्हणतात आमच्या इकडे याला, चाटू नसेल तर चमच्याच्या सहाय्याने खूप मोठ्या किंवा ज्याने तुम्ही हटत असाल त्याने चिक हटायचा आहे, म्हणजे घोटायचा आहे. व्यवस्थित घोटून घेतल्यानंतर आपला चिक अगदी व्यवस्थित शिजलेला आहे, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. तर अर्धा ग्लास पाणी आपलं उरलेलं आहे, कारण आपला चिक पहिला जो आहे तो थोडासा पातळ होता. तुमचा जर थोडा घट्ट असेल तर एका पातेल्याला 2 पातेलेच तुम्हाला पाणी लागेल. तर हे मेजरमेंटनुसारच आहे. थोडंसं पाणी आपल्याला बाहेर काढून ठेवलं की तुम्हाला चिक घोटताना लगेचच लक्षात येईल. आणि हो, तिळाची कुरडई जो खूप घट्ट चिक झाला तर आपल्याला घालायला खूप अवघड जाते, कारण त्यामध्ये तीळ बसल्यानंतर खूप घट्ट व्हायला लागतो चिक. त्यामुळे काय करायचं, पाण्याचं मेजरमेंट जे आहे ते व्यवस्थितच केलं पाहिजे. तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघायचा, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर चीक आपला चांगला चटचटीत शिजतोय. जसं जसं चटचटीत शिजेल तसं तसं आपल्याला काय करायचं, एकसारखं आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि एकसारखं आपल्याला घोटून त्याला शिजून घ्यायचं आहे. आणि हो, शिजवताना काय करायचं आहे, पाणी हाताला घेऊन हाताला चिटकतो की नाही ते बघायचं आहे. जर चिटकत नसेल तेव्हा आपला चिक शिजलेला असेल. आणि शिजवताना चांगले 8 ते 9 मिनटं, म्हणजे 10 मिनटं बरोबर आपल्याला चिक एकसारखा शिजून घ्यायचा आहे. पण शिजवताना चिक एकसारखा वर खाली झाला पाहिजे, म्हणजे पूर्ण चिक एकसारखा शिजला जाईल. फक्त चिक शिजवताना आपल्याला काय करायचं आहे, एकसारखं हलवत राहायचं आहे. आणि हो, आता चिक आपला पूर्ण शिजून झाल्यानंतर गरम असतानाच, तुम्ही थंड होऊ द्याल इतका वेळ आपल्याकडे नसतो. तर काय करायचं, तीळ अगोदरच धुवून ठेवायचे मोजून आपल्याला. तर आपण 3 किलो गव्हाच्या याला 2.5 किलो किंवा 2 किलो तर आपल्याला तीळ लागतील, म्हणजे लागतील. तर मी इथे 2.5 किलो तीळ घातलेला आहे, म्हणजे व्यवस्थित कुरकुरीत तुमची कुरडई येईल. तर काय करायचं आहे, गॅस बंद करायचा आहे आणि त्याच चाटूने काय करायचं आहे, एका हाताने आपल्याला पूर्ण तीळ टाकून घ्यायचे आणि नंतर चिक आपल्याला घोटून घ्यायचा, म्हणजे तीळ चांगले मिक्स होतील. आणि मीठ तुम्हाला चाटून बघायचं आहे. जर थोडंसं आळणी वाटत असेल तर तुम्ही या स्टेजवरती सुद्धा मीठ घालू शकता. तर साचा घेतला आहे मी, माझ्याकडे गावातच मिळतो आहे, म्हणजे गावात लोक घेऊन येतात, त्यांच्याकडे घेतलेला आहे. म्हणजे माझ्या सासूने घेतलेला सोऱ्या आहे, याला सोऱ्या म्हटलं जातं आमच्या इकडे. तर हा जो साचा घेतलेला आहे मी तिळाच्या कुरडईचा, हा माणसाकडे मिळतो किंवा स्टोअर तुमच्या भांड्याच्या दुकानामध्ये सुद्धा मिळतो आहे आता.
तर आम्ही ते त्या साच्याने काय केलं आहे, कुरड्या आपल्या तिळाच्या कुरड्या आहेत मोठ्याल्या मोठ्याल्या घालून घेतल्या. अजिबात तुटत नाही ही कुरडी, मोठ्याल्याच घालायचं आहे. आणि घालताना चांगला गोल गोल रिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे चांगली मोठाली कुरडई झाली की तुमची कुरडई अगदी तुटणार नाही, मोडणार नाही आहे सुद्धा. आणि एकच वेढा घालायचा आहे, 2 वेढे एकावर एक घालायचे नाही, तर तुमची कुरडई अगदी जाड होईल. तर आपल्या भरपूर अशा कुरड्या झाल्या, चांगल्या 3 किलो गव्हामध्ये चिकाच्या म्हणजे तिळाच्या कुरड्या मस्त झालेल्या आहेत. तर अगदी कुरकुरीत तिळसुद्धा भरपूर झाले. 2.5 किलो तीळ घातलेत मी 3 किलो चिकाला, कारण चिक हा शिजल्यानंतर भरपूर होतोय, त्यामुळे तीळ जे आहे ते अगदी व्यवस्थित लागतात. तर बघितल्या क्षणीच खावाशा वाटतात. आणि ओल्या कुरड्या अशा वाळल्या ना थोड्याशा की कुरड्या खावाशा वाटतात. ट्राय करून बघा. अशा वाळल्या थोड्याशा वाळल्या एका बाजूने आणि थोड्याशा पोटात ओल्या असल्याने, म्हणजे मधोमध ज्या वल्ल्या असतील त्या कुरड्या ज्या आहेत ना त्या खाऊन बघा, खूप छान लागतात खायला. आमच्या इकडे मुलं आहेत ना, ओल्या असलेल्याच खूप मोठ्या खाऊन घेतात, नंतर वाळल्यानंतर तरी कमी खातात, इतक्या ओल्या खाल्ल्या जातात. तर आपल्या चांगल्या 3 दिवस कुरड्या ठेवून चांगल्या वाळून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त तीळ झाले. आणि अजिबात तिळाच्या कुरड्याचा जो आहे तो म्हणजे तुकडासुद्धा पडलेला नाही, मस्त तिळाच्या कुरड्या झालेल्या आहेत. आणि हो, तीळसुद्धा भरपूर असल्यामुळे नुसती खायला कुरकुरीत कुरडई झालेली आहे. तर मस्त आम्ही अशाच खातो, नेहमी तळून वगैरे भाजून वगैरे खात नाही आहे. पावसाळ्यातच आम्ही भाजून खातो कुरड्या. एरवी उन्हाळ्यामध्ये पूर्ण कुरड्या अशाच खाल्ल्या जातात आमच्या इकडे. तर मस्त अशी कुरडई झालेली आहे. तर तुम्हाला मी तळूनसुद्धा दाखवते. तर आपलं तेल घालायचं आहे, तेलामध्ये कुरडई तळून घ्यायची आहे. कुरडई तळून घेतल्यानंतर मस्त झालेली आहे. आणि मीठ जे आहे आपण व्यवस्थित घातलेलं आहे, मी तुम्हाला सांगितलं आहे. चिक घोटल्यानंतर आपण थोडासा चाकून जर बघितला तर तुम्हाला कळेल अळणी झाला आहे की खरड झाला आहे. तर थोडासा अळणी जर वाटत असेल तर थोडंसं त्यामध्ये तुम्ही मीठ घालू शकता. आणि थोडंसं खरड जर वाटत असेल तर तीळ थोडेसे ॲड करायचे, म्हणजे खरडपणा थोडासा कमी होईल. तर मस्त अशा आपल्या कुरकुरीत आणि खमंग कुरड्या झालेल्या आहेत. साठवणीच्या कुरड्या आहेत. चांगल्या मी 10-10 किलोच्या कुरड्या घालते तिळाच्या, भरपूर कुरड्या लागतात मला. तर अगदी मस्त कुरकुरीत खमंग कुरडई करून बघा. आणि मेजरमेंट्स तुम्हाला सांगितलेली आहेत, तर तुम्हाला करायलाही सोप्या आहेत. ट्राय करून बघा, मस्त होतील तुमच्या कुरड्या. तर अगदी ही सोपी रेसिपी आहे. तुम्हाला जर ही माझी तिळाच्या कुरड्याची रेसिपी आवडली असेल, म्हणजे तिळाच्या कुरड्या कशा करायच्या हे जर आवडले असतील, आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.